शक्तीपीठाची चळवळ मोर्चा त्यांनी आणलाय. तो रेफरन्स होता की तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्यावर आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्यांचा विश्वास नसतो आमच्यावर, असा माझा यापूर्वीचा अनुभव आहे. परंतु तुमच्या या वाक्याचे अनेक राजकीय अर्थ नाही, राजकीय मी गेलेलो कुठं मोर्चाला, प्रश्न मोर्चा संबंधात होता, तिथं काही राजकीय भाषण नव्हतं. त्या मोर्चाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्यावर त्या मोर्चाचं नेतृत्व जे करतायत त्यात एक राजू शेट्टी बसलेले होते. राजू शेट्टींना उद्देशून त्याच्या आधी मी बरंच भाषण केलेलं आहे आणि त्यात मी म्हटलेलं आहे की तुम्ही हे आमच्याबरोबर राहिला असतात, आता लोकसभेत खासदार म्हणून गेला असता आणि तिथं हा प्रश्न मांडला असता. आता त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही, कारण त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं. त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असा काढण्याचा काही आवश्यकता नाही आहे. मी आता भाषण करणंही चोरीचं झालेलं आहे. त्यामुळे मी काहीही असा उद्देश रेफरन्स संदर्भ काय होता तर शक्तीपीठाचा मोर्चा, त्या शक्तीपीठ होऊ नये म्हणून जी मागणी आहे त्याला आम्ही दिलेला पाठिंबा, त्यात लोकांच्या जमिनी जाऊ नयेत ही आमची देखील भूमिका आहे आणि त्यांना योग्य मोबदला जर दुसरीकडे मिळत असेल तर त्यांना समाधान करून त्यांचं सरकारने जर करायचं असेल तर रस्ता करायला पाहिजे. म्हणून मी त्यांना म्हणत होतो की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही सगळे ज्या उद्देशाने आलाय त्याला पाठिंबा आहे, पण आमच्यावर अवलंबून राहू नका. तुमचा नेताच खंबीर आहे राजू शेट्टी, त्यांनी एकदा हातात झेंडा घेतला की ते सोडत नाही, तशी त्यांची आतापर्यंत आमची समज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं नेतृत्व करा, आमचा त्यांना पाठिंबाच आहे. पण त्यांचं लोकसभेच्या दरम्यान त्यांचा आम्हा लोकांच्यावर काही आघाडीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळं त्यांचं मत होतं की मी स्वतंत्र लढतो, त्यामुळे ते स्वतंत्र लढले, आमच्या दोघांचंही नुकसान झालं. त्या रेफरन्सने मी बोललो. त्याला मी आता माझं काय खरं नाही इकडं मी कशाला असं म्हणेन, म्हणजे तो अवघडच झालं तर भाषण करणं.